तुम्हाला माहिती आहे का, स्वयंपाकघरात रोज दिसणाऱ्या दोन अगदी साध्या गोष्टी, गुळाचा छोटासा तुकडा आणि लसूणाची एक कळी, एकत्र आल्या तर शरीरात असा बदल घडवू शकतात की ज्याची आपण कल्पनाही करत नाही. हो, हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण थांबा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी धक्कादायक असू शकते. अनेक लोक महागड्या सप्लिमेंट्सवर हजारो रुपये खर्च करतात. हार्टसाठी वेगळी गोळी, पचनासाठी वेगळी, इम्युनिटीसाठी वेगळी. पण आपल्या घरातल्या या दोन साध्या पदार्थांकडे आपण कधी नीट पाहिलंच नाही. प्रश्न असा आहे की खरंच गूळ आणि लसूण एकत्र घेतले तर फायदा होतो का, आणि होतो तर कसा? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आता उन्हाळा सुरू आहे, दोन्ही गोष्टींना उष्ण तासीर, मग उन्हाळ्यात हे घ्यायचं का नाही? आज आपण सगळं स्पष्ट बोलणार आहोत, साध्या सोप्या भाषेत. कोणताही गोंधळ नाही, फक्त स्पष्ट माहिती. आधी समजून घेऊया की लसूणात असं काय आहे. लसूण फक्त चवीसाठी नसतो, त्यात नैसर्गिक सल्फर कंपाऊंड्स असतात जे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, रक्तदाब संतुलित ठेवतात, रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवायला मदत करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. आणि आता गुळाकडे बघा. गूळ म्हणजे फक्त गोडपणा नाही, त्यात आयर्न, मिनरल्स, नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्त शुद्ध करायला मदत करतात, हिमोग्लोबिन वाढवायला हातभार लावतात आणि थकवा कमी करतात. आता कल्पना करा, लसूणातील सक्रिय घटक आणि गुळातील अँटीऑक्सिडंट्स एकत्र आले तर शरीरात काय घडेल? हा संगम शरीरात आतून एक प्रकारची सफाई मोहीम सुरू करतो. पचन सुधारतं, ऊर्जा वाढते आणि हळूहळू शरीरातला जडपणा कमी होतो. अनेकांना सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही, गॅस, आम्लपित्त, जळजळ अशा तक्रारी असतात. लसूण पचनक्रिया चालना देतो, तर गूळ पचनसंस्थेला सौम्य आधार देतो. दोघं मिळून पोटाला हलकं वाटायला मदत करतात. आणि इथेच कथा संपत नाही, कारण हा फक्त सुरुवात आहे. हार्टबद्दल बोलायचं झालं तर आजकाल तरुणांमध्येही बीपी, कोलेस्टेरॉल वाढल्याच्या बातम्या येतात. तणाव, चुकीचा आहार, झोपेचा अभाव या सगळ्याचा परिणाम हृदयावर होतो. अशावेळी नैसर्गिक आधार देणाऱ्या गोष्टींची गरज असते. लसूण रक्तवाहिन्यांमधील कडकपणा कमी करण्यात मदत करू शकतो. गुळातील पोटॅशियम आणि मिनरल्स हृदयाच्या स्नायूंना आधार देतात. म्हणजेच हा उपाय औषधांचा पर्याय नाही, पण शरीराला साथ देणारा नैसर्गिक मित्र नक्की ठरू शकतो. आणि कोविड नंतर आपण सगळ्यांनी एक गोष्ट शिकलो, मजबूत इम्युनिटी म्हणजे जीवनाची सुरक्षा. वारंवार सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन होत असेल तर शरीराला आतून बळ देणं गरजेचं आहे. लसूणात नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारे गुण असतात. गुळातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला संरक्षण देतात. त्यामुळे हा संगम हंगामी आजारांपासून लढायला मदत करू शकतो. पण थांबा, अजून एक महत्त्वाचा फायदा आहे, ऊर्जा. अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं. चक्कर येणं, थकवा, अंगात शक्ती नसणं, अशा वेळी आयर्नयुक्त पदार्थ मदत करू शकतात. गूळ हा नैसर्गिक आयर्नचा स्रोत आहे. लसूण रक्तप्रवाह सुधारायला मदत करतो. त्यामुळे काही लोकांना काही दिवसांतच हलकं आणि ताजेतवाने वाटायला लागतं. आणि पुरुषांमध्येही थकवा, अशक्तपणा, काम करण्याची इच्छा कमी होणं या तक्रारी वाढताना दिसतात. शरीरात रक्तप्रवाह आणि पोषण योग्य असेल तर फरक जाणवतो. म्हणूनच हा उपाय अनेकांना उपयुक्त वाटतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट सांगतो, कोणताही उपाय सगळ्यांसाठी सारखा नसतो. प्रत्येकाचं शरीर वेगळं, प्रकृती वेगळी. म्हणून पुढच्या भागात आपण बघणार आहोत की हा उपाय कोणाला टाळायला हवा, उन्हाळ्यात नेमकं कसं घ्यायचं आणि सुरक्षित पद्धत काय आहे. कारण चुकीच्या पद्धतीने घेतलं तर फायदा कमी आणि त्रास जास्त होऊ शकतो. आता महत्त्वाचा प्रश्न, हा उपाय सगळ्यांसाठी योग्य आहे का? उत्तर आहे नाही. काही लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. उदाहरणार्थ, ज्यांना सतत आम्लपित्त, छातीत जळजळ, पोटात तीव्र उष्णता जाणवते, त्यांनी हा उपाय विचारपूर्वक घ्यावा. कारण लसूण उष्णतासीरचा असतो. उन्हाळ्यात आधीच शरीरात उष्णता वाढलेली असते. अशावेळी जास्त प्रमाणात घेतल्यास त्रास वाढू शकतो. त्वचा अतिसंवेदनशील असेल, वारंवार पुरळ ॲलर्जी होत असेल तर सुरुवातीला अगदी कमी प्रमाणातच घ्यावं. गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा प्रयोग करू नये. कारण प्रत्येक शरीराची गरज वेगळी असते. आणि हो, मधुमेह असणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. गूळ नैसर्गिक असला तरी तो साखरच आहे, त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. आता डोसबद्दल बोलूया. साधारणपणे एक छोटी लसूण कळी आणि सुमारे 10 ग्रॅम गूळ पुरेसा असतो. पण उन्हाळ्यात
इथेच लोक चूक करतात. उन्हाळ्यात अर्धी कळी आणि 5 ते 6 ग्रॅम गूळ एवढंच पुरेसं आहे. सकाळी लवकर रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर घ्यावं. आणि सर्वात महत्त्वाचं, लसूण थेट गिळू नका. हलकं कुटा किंवा बारीक चिरा. काही मिनिटं ठेवून द्या, मग गुळासोबत चावून खा. यामुळे त्यातील सक्रिय घटक योग्य रीतीने कार्य करतात. आणि जर उन्हाळा खूप कडक असेल तर त्यानंतर थंड तासीर असलेलं काहीतरी घ्या, जसं नारळ पाणी, कोथिंबीर पाणी किंवा साधं कोमट पाणी. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पुरेसं आहे. रोज घेण्याची गरज नाही. हिवाळ्यात मात्र रोज घेतलं तरी चालू शकतं. पण पुन्हा सांगतो, शरीराचा ऐका. काही अस्वस्थता वाटली तर थांबा. अनेक लोकांनी अनुभव सांगितला आहे की काही दिवसांनी पोट हलकं वाटायला लागतं, सकाळची सुस्ती कमी होते, थोडी ऊर्जा वाढल्यासारखं वाटतं. पण हे जादू नाही. सातत्य, योग्य आहार, झोप, व्यायाम यासोबतच परिणाम दिसतो. फक्त एक उपाय करून बाकी सगळं विसरलात तर अपेक्षित बदल होणार नाही. आता तुम्ही विचार करत असाल, इतका साधा उपाय आणि इतके फायदे. पण खरी गोष्ट म्हणजे आपल्या पारंपरिक ज्ञानात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण विसरलो. आधुनिक जीवनशैलीत आपण नैसर्गिक पर्यायांकडे कमी लक्ष देतो आणि मग छोटी समस्या मोठी होते. म्हणूनच आज आपण हा विषय उचलला. पण अजून एक महत्त्वाचा भाग बाकी आहे. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ की हा उपाय घेताना कोणत्या चुका टाळायच्या, किती दिवस घ्यायचं आणि खरोखर परिणाम कसा ओळखायचा. कारण माहिती पूर्ण असेल तरच निर्णय योग्य होतो. समजा तुम्ही हा उपाय सुरू केला, मग पुढे काय? सर्वप्रथम 7 दिवस निरीक्षण करा. पोट कसं वाटतं, उष्णता वाढते का, त्वचेवर काही बदल होत आहेत का? जर सगळं व्यवस्थित असेल तर 2 ते 3 आठवडे सुरू ठेवू शकता. पण लक्षात ठेवा, हा सप्लिमेंट नाही, हा आधार आहे. तुमचा आहार संतुलित नसेल, झोप अपुरी असेल, सतत ताण असेल तर फक्त गूळ आणि लसूण चमत्कार करणार नाहीत. दुसरी मोठी चूक म्हणजे जास्त प्रमाणात घेणं. जास्त घेतलं तर जास्त फायदा, हा विचार इथे चुकीचा आहे. शरीराला सौम्य आणि सातत्यपूर्ण आधार हवा असतो. तिसरी गोष्ट, बाजारातील खूप प्रक्रिया केलेला गूळ टाळा. शक्यतो स्वच्छ नैसर्गिक गूळ वापरा. लसूण ताजा असावा. आता प्रश्न, परिणाम कसा ओळखायचा? जर सकाळी पोट साथ होणं सुधारलं, थकवा थोडा कमी झाला, सर्दी खोकल्याची वारंवारिता कमी झाली तर समजा शरीराला साथ मिळते आहे. पण काहींना लगेच फरक जाणवणार नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. संयम ठेवा. आणि हो, कोणताही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. हा उपाय औषधांचा पर्याय नाही, तर जीवनशैलीतला एक छोटा बदल आहे. कधीकधी मोठे बदल छोट्या पावलांनीच सुरू होतात. आज तुम्ही ठरवलंत की शरीराची काळजी घ्यायची, नैसर्गिक गोष्टींकडे वळायचं, तर तोच सर्वात मोठा निर्णय आहे. आता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? आपल्या आजी आजोबांच्या काळात इतक्या लाईफस्टाईल डिझीजेस नव्हत्या. BP, कोलेस्ट्रॉल, डायजेशन प्रॉब्लेम्स, सततचा थकवा, हे सगळं आज जास्त का दिसतं? कारण आपण साधेपणापासून दूर गेलो आहोत. नैसर्गिक गोष्टी सोडून रेडीमेड आणि प्रोसेस्ड गोष्टींवर अवलंबून राहायला लागलो आहोत. आणि अशाच वेळी गूळ आणि लसूण सारख्या साध्या गोष्टी आपल्याला परत मुळांकडे घेऊन जातात. पण लक्षात ठेवा, हा उपाय चमत्कार नाही, हा एक सवय आहे, एक हेल्दी रुटीन आहे. जसं रोज दात घासतो तसं शरीराला आतून स्वच्छ ठेवण्यासाठी छोटं पाऊल. जर तुम्ही हा उपाय सुरू करत असाल तर स्वतःसाठी 30 दिवसांची छोटी कमिटमेंट द्या. योग्य डोस, योग्य वेळ आणि शरीराचं निरीक्षण, आणि त्यासोबत साधा आहार, पुरेशी झोप, थोडा व्यायाम. मग बघा बदल कसा हळूहळू जाणवतो. आणि हो, कुठलीही अडचण आली तर लगेच थांबा, कारण आपलं आरोग्य कोणत्याही प्रयोगापेक्षा मोठं आहे. मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही हा उपाय आधी कधी ट्राय केला आहे का, किंवा आत्ता सुरू करणार आहात? तुमचा अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. लक्षात ठेवा, छोटा बदल मोठा परिणाम घडवू शकतो. भेटूया लवकरच. नमस्कार.